नमस्कार मंडळी, मी ऋतुजा विनय रावराणे तुमचं स्वागत करते संध्या प्रकाश किचनमध्ये। आजची आपली रेसिपी तुम्हाला टायटल बघून समजलं असेल, आपण फणसाची भाजी बनवली आहे। तर हे नॉर्मली जे आपण गरे आणि आठळ्या म्हणजे फणसातल्या बिया त्याची जी भाजी बनवतो ती नाही आहे। एकदम कोवळा जो छोटा फणस असतो ज्याला आपल्या गावाकडे कोयरी किंवा कुयरी असं म्हणतात, त्याची ही भाजी आहे, त्याचा रेसिपी ब्लॉग आहे। आणि एकदम सोपी रेसिपी आहे। खूप कोवळा फणस मिळाल्यामुळे भाजी पण मस्त झाली। आपल्या गावाकडे याला पूस भाजी पण म्हणतात काही काही ठिकाणी, कारण पौष महिन्यानंतर हे यायला सुरू होतात छोटे छोटे फणस। आणि गावी कसं पावसाळ्यामध्ये खूप भाज्या उपलब्ध असतात, पण जशी गरमी सुरू होते हळूहळू तेव्हा फणस, आंबे, काजू ह्या गोष्टी खूप प्रमाणामध्ये मिळायला लागतात आणि ह्याची भाजी बनली जाते। सो पौष महिन्यानंतर बनवतात म्हणून याला पूस भाजी पण म्हटलं जातं, किंवा काही काही ठिकाणी ठेच भाजी पण म्हटलं जातं। मी ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की त्याला का असं म्हटलं जातं ते। आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा ही भाजी। आता तर फणस काजू खूप प्रमाणात मिळतील, नक्की ट्राय करा। आपण काजूची भाजी पण नक्की या रेसिपी आपल्या चॅनलवरती नक्की दाखवूया। कोणाकोणाला आंब्याचं रायतं बघायला आवडेल ते पण आम्हाला सांगा, आपण ते पण ट्राय करूया मे महिन्यामध्ये। आणि नवीन रेसिपी घेऊन परत भेटू। टिल देन हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ चवीत नाथ चवीत नाथ चवीत। भाजीसाठी इथे छान असा छोटासा फणस आहे आपल्याकडे। ह्याला ना आपल्या गावाकडे कुयरी पण असं म्हणतात। आणि ह्याच्यामध्ये आता चीक असेल तर हाताला आधी मी तेल लावून घेते, ज्याने तुम्ही कापणार सुरी असेल कोयता असेल त्याला पण छान तेल लावून घ्या। पण थोडं खाली तेल लावूया। आणि इथे मी एका साईडला पाणी पण घेतलेलं आहे, आपण कापून पटापट त्याच्यावर टाकत जाऊया म्हणजे काळा नाही पडणार। असं त्याला छोटे छोटे आपण आधी सर्कल्स कापून घेऊया। आता त्याचा जो बाहेरचा काटेरी भाग आहे तो कापून घेऊया, कट करून घेऊया सगळं। हे पूर्ण कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत नंतर। इथे याला सर्कलला मी असं मधून कापून घेतलं आहे आणि ह्याचा जो हा काटेरी भाग आहे तो आपण काढूया आता। याला मधून कट करून आहे ना ह्याच्यामध्ये एक भाग असतो त्याला आपण काढून टाकायचं आहे आणि ह्याला लगेच पाणी टाकून द्यायचं आहे। असं आपण आता पूर्ण फणसाचं करणार आहे। त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे। इथे फणसाचे सगळे तुकडे करून घेतले, त्याच्यावरती थोडंसं फक्त त्याच्यावरती पाणी येईल एवढं आपण पाणी ठेवूया। थोडीशी याच्यामध्ये हळद टाकू, थोडीशी थोडंसं मीठ, आपण भाजीला पण मीठ टाकणारच आहे पण ह्याच्यामध्ये थोडं आपण मीठ टाकूया आणि तेल टाकूया। ह्याचा जो चीक वगैरे काही असेल त्याला लागलेला डिंक तो सगळा निघून जाईल। आणि ह्याला आपण कुकरला लावूया। आता कुकरमध्ये एक 3 ते 4 शिट्यामध्ये आरामात होईल। जर तुम्ही बाहेर याला उकडणार असाल तर एक 15 ते 20 मिनटं लागतात त्याला उकडायला, तर आपण याला पटकन कुकरला लावून घेऊया। इथे 3 शिट्यांनंतर आपला फणस रेडी आहे। यातलं आपण आता आधी सगळं पाणी गाळून घेऊया। इथे फणस आपण पाणी काढून घेतलं आहे आणि ह्याला आता आपण हे हाताने पण श्रेड होतं पाहिजे, ह्याला आपण श्रेड करायचं आहे असं एकदम। पण गरम असल्यामुळे आपण ह्याला ठेचून घेणार आहे। काही काही ठिकाणी ना या भाजीला ना ठेच भाजी पण म्हणतात, कोणत्या साईडला म्हणतात ते मला माहिती नाही। तुमच्या इथे म्हणत असतील तर कोणत्या रिजनमध्ये असं बोललं जातं हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। पण असं नीट ठेचून घेऊया।
तापतंय तोपर्यंत आपण इथे फणसाला थोडंसं हळद मसाला वगैरे लावून घेऊया. इथे फणस आपण नीट ठेचून घेतलेले आहेत. हळद आपण याला शिजवताना ऑलरेडी टाकलं होतं म्हणून मी थोडीशी हळद टाकते, कारण परत कांद्यात पण आपल्याला थोडी टाकावी लागेल. आणि मालवणी भाजी आहे म्हटल्यावर मालवणी मसाला तर आलाच पाहिजे. आणि भाजीला नीट असा मसाला लागला पाहिजे. इथे तेल आपलं छान तापलं आहे. इथे मी 4 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्यांना पण ठेचून घेतलं आहे आणि त्याला नीट भाजून घेऊया. त्याच्याबरोबरच मी याच्यामध्ये मिरची पण टाकते. ही जास्त तिखट नाही आहे मिरची, तुम्हाला जास्त तिखट हवी तर तुम्ही ती वापरू शकता. त्याच्यामध्येच आपण कढीपत्ता टाकूया. इथे आपली फोडणी छान भाजली आहे, त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया. कांदा पण नीट भाजून घेऊया आपण. कांदा इथे आपला लालसर झाला आहे. याच्यामध्ये मी हलकासा मसाला टाकते, नाही तर कांदा असा वेगळा सफेद सफेद दिसतो भाजीमध्ये. हळद तर ऑलरेडी आपण कुकरमध्ये टाकताना आणि नंतर वरून पण लावलेली आहे, तुम्ही परत त्याच्यात हळद नाही टाकत आहे. नीट कांद्याला मसाला लागून कांदा नीट भाजून घेऊया, परतवून घेऊया. त्या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं म्हणून तुम्हाला कढईमध्ये थोडं जास्त तेल दिसत असेल. मसाला नीट आता भाजला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे शिजवलेलं फणस टाकूया. आणि ह्याला नीट आता सगळा मसाला नीट परतून घेऊया, एकजीव करून घेऊया. भाजीला नीट मसाला लागला आहे. ह्याला आपण आता एक फक्त 2-3 मिनटं वाफ काढून घेऊया. इथे एक 2 ते 3 मिनटं झाली आहेत. वाफ छान आली आहे भाजीला. याच्यामध्ये आता आपण मीठ टाकूया. बाकी जे साहित्य राहिले ते आपण ॲड करूया याच्यामध्ये. आपण त्याला शिजवताना पण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं, म्हणून आता आपण थोडंसंच मीठ टाकूया, जास्त नाही. कोथिंबीर टाकूया. आणि मेन इन्ग्रेडियंट खोबरं. याला एक छान मिक्स करून घेऊया आणि परत एक 2 मिनटं वाफ काढून घेऊया त्याची. परत एक 2 मिनटं वाफेवर शिजून घेऊया. 2 मिनटं झाली आहेत. आता आपण उघडूया. छान वाफ आली आहे भाजीला आणि मस्त भाजी आपली तयार आहे. आता
सर्व करून घेऊया.